जाताना मुनावळे संघ अंतिम 3 मध्ये दाखल झालाय. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय माननीय श्री विनीत शेठ पाटील साहेबांचं मंचावरती आगमन झाले. विनंतीस मान देऊन या ठिकाणी आपण उपस्थित झालात. JMC चषक 2024 मधले आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तसेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय संदीप जांभळे, मॅन फ्रॉम मुनावळे, ज्याने 1 धाव आणि 3 विकेट्स प्राप्त केल्या. आपण लवकर या. गेम चेंजर आपल्याला पाहायला मिळेल महेंद्र भोसले. तसेच वाळंजवाडी टीमचे संघनायक आपणास देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. वाळंजवाडी संघनायक आपणास विनंती आहे आपण या आपला देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देऊन आम्ही देखील सन्मान करतोय. कैलासवासीय दिनेश तुकाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ गोविंद तुळशीराम शिंदे आणि राजेश सीताराम शिंदे यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी देऊन या ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय. मी विनंती करेन सुरेश रामचंद्र शिंदे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन वाळंजवाडी संघाच्या संघनायकाला या ठिकाणी सन्मान चिन्ह द्यायचं आहे. सामनावीराचा पुरस्कार संदीप जांभळे आपण देखील या. संदीप जांभळे मी विनंती करतोय विनीत शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार देऊयात. सामनावीर टी शर्ट आपण देतोय संदीप जांभळे, मॅन फ्रॉम मुनावळे, ज्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अक्षरशः 1 षटक हाताळलं, 1 षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 1 आणि 3 विकेट्स महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळाला. गेम चेंजर महेंद्र आपण देखील या. आपलं देखील या ठिकाणी रेड बुल देऊन आपला देखील या ठिकाणी स्वागत केलं जाते. इथे मात्र फटका चांगला आहे, अगदी फटका सजवलाय. तिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये चाललाय चेंडू. अगदी आपण पाहतोय 1 धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये पाहायला मिळतंय. इथे मात्र 2 धावेने या ठिकाणी अकाउंट ओपन झालंय. आणि मॅचच्या दिशेने जाऊयात. बी ग्रुप मधील दुसरी मॅच बामनोली विपक्ष पावशीवाडी पाहायला मिळते. या ठिकाणी पाहतोय विश्वनाथ पवार गोलंदाजी ट्रॅक वरती, समोर पाहतोय योगेश आणि ओमकार जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या ठिकाणी बॅटची एज घेऊन चेंडू चाललाय पाठीमागे. 1 धाव मात्र गोशांगी क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रसाद राजाध्यक्ष सर सांगतात की इथे मात्र 1 धाव आहे. फटका चांगला आहे. अगदी गॅप सिलेक्शन शोधलंय. गॅप मात्र तिथे आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी संकेत पवार. तोपर्यंत 2 धावा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कंप्लीट होताना पाहायला मिळतील.
चला मॅच दिशेने जाणार आहोत ज्या ठिकाणी आपण पाहतोय मॅच बी ग्रुप मधील दुसरी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय औशेवाडी विपक्ष बामनोली संघ दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पहा लेग साइडला चेंडू कटवला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे गणेश थ्रो करेल तोपर्यंत मात्र या ठिकाणी एक धाव मात्र कंप्लीट होतीये 10 धावा झाल्या धावफलकावरती सॉरी 12 धावा झाल्या धावफलकावरती चुकीची सुधारणा केली जाते इथे मात्र आमचे स्कोरर मारुती शिंदे चुकीची दुरुस्त करत असताना आपण पाहतोय धावफलकावरती धावा झाल्यात 12 पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय तसेच राजेश सीताराम शिंदे ज्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य लाभलं त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत झालंय त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय संतोषदादा शेलार यांचं देखील या ठिकाणी आपण मनापासून सहर्ष स्वागत करूयात मॅचच्या दिशेने पाहिलं तर कॅच त्या ठिकाणी पकडलं जातोय फलंदाज आपण पाहतोय योगेश मात्र बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील धाव संख्या झाली आहे 12 धावा इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे कॅचची संधी कॅच पकडला जातोय युवराज मात्र बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अथर्व मात्र गोलंदाजी करतोय या ठिकाणी फटका चांगला आहे अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात होते कोणतीही चुकी नाहीये एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय अथर्व पवार यांचं दुसरं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18 या धावसंख्येवरती बबनदादा शिंदे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय आपणास देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती संतोषदादा शेलार साहेबांचं देखील आगमन झालंय आपणास देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती चन्नीमाता क्रिकेट क्लब कोळघर संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण समालोचन कक्षाच्या अगदी बरोबर बाजूला यानंतर आपली मॅच आहे जे खेळाडू आहेत कोळघर संघाचे त्यांना विनंती आहे आपण सर्वांनी या ठिकाणी फटका चांगला आहे मनगडाचा अगदी वापर या ठिकाणी केलाय फलंदाजाने ओमकार यांनी मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा पाहायला मिळत आहेत जे एमसीसी संघ कोळघर हाफ ट्रॅकर चेंडू आहे लेग स्टंपच्या बाजूने चाललाय पण सांगतायत हा चेंडू मात्र वाईट आहे एक धाव मात्र या ठिकाणी अंकित केली जाते धावफलकावरती फलकावरती जोडूया धावसंख्या झाली आहे इथे मात्र आपण पाहतोय 24 या अंकावरती षटक क्रमांक जर पाहिला तर या ठिकाणी आपण पाहू शकाल
गणेश यांचं तिसरं चालू आहे. इथे मात्र विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये आपण पाहतोय. विकास मात्र माघारी परतलाय. इथे मात्र गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. आता मात्र या ठिकाणी स्लोअर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. थ्रो मारला असता तर इथे कदाचित रनआउट पाहायला मिळाला असता, परंतु तिथे तसं काही घडलं नाहीये. धाव फलकावरती धावा झाल्यात त्या मात्र 25 धावा. फटका चांगला आहे. पॉवरफुल दाखवली आहे. ते मात्र ब्रँडेड फटका, पॉवरफुल हिटिंग शॉट पाहायला मिळतोय. षटकार 6 धावांसाठी. राकेशच्या बॅटीमधून आपण पाहतोय षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतोय. संकेत या ठिकाणी आपण पाहतोय. सोमनाथ कदम साहेबांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या. तसेच यानंतर आपण इनिंग ब्रेक्स मध्ये देखील या ठिकाणी टीम टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून सौजन्य आम्हाला लाभलं, श्री चंद्रकांत शेठ पाटील, जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नवी मुंबई, या टी शर्टचं अनावरण सोहळा आम्ही टॉस्क बॉस मध्ये करणार आहोत. सन्माननीय आदरणीय माननीय श्री विनीत शेठ पाटील साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही या ठिकाणी टी शर्टचं अनावरण करणार आहोत. या षटकाच्या नंतर तरी सर्व संघाच्या संघनायकांना विनंती, सर्व टीमच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण या ठिकाणी टी शर्ट अनावरणासाठी आपण या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. सुनीलच्या बॅटीमधून देखील आपल्याला एक दमदार स्ट्रोक षटकार. 6 धावा मिळाल्यात. 6 धावेने आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले 37 या अंकावरती. मोठी धावसंख्या मी म्हणेन. 2 षटकार आले तर इथे धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये यशस्वी होतोय की काय बामनोली संघ आपण पाहतोय. इथे मात्र चांगला चेंडू. पंच सांगतायत हा मात्र वाईट कॉल येतोय. अवंतर धाव या ठिकाणी खर्च केली जाते. सोपान दादा मोरे, मोरिया स्पोर्टचे सर्वेसर्वा, तसेच जितू दादा मोरे, आणि सचिन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपणास देखील विनंती आहे की आपण देखील या व्यासपीठावरती. आपला देखील सहर्ष स्वागत आहे. तसेच गणेश कदम साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. जेएमसीसी चषक 2024 मध्ये आपलं सर्व मान्यवरांचं दात्यांचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपण पाहतोय पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन च्या माध्यमातून एक दर्जेदार आयोजन चन्नीमाता क्रिकेट क्लब कोळगर यांच्या माध्यमातून ही मोठी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना पाहायला मिळते। या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले, एक पाऊल पुढे आले, सरसावून फिरकावून दिलाय, चेंडू अगदी हवाई सफर करतोय, लांब लचक, लॉंग लॉंग, बिग बिग बिग, षटकार, 6-6-6। सुनील मात्र मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय, फटकार षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। राकेश देखील त्यांना चांगली साथ देतोय आणि इथे मात्र 6 धावांनी धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 45। अक्षय दादा मोरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय। आगतम स्वागतम सुस्वागतम, वेलकम टू स्टेज। सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत। पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झालाय आणि इथे मात्र पाहतोय फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय बाद झालाय आणि षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 3-4 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय संपन्न झालाय। 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 45-46 धावांचं टार्गेट उभं केलंय। मी विनंती करेन या ठिकाणी मी विनंती करेन की या ठिकाणी सन्माननीय आदरणीय मान्य श्री विनीत शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण टॉस का बॉस मध्ये जा, ज्या ठिकाणी टी शर्टचं अनावरण होणार आहे। सन्माननीय आदरणीय श्री चंद्रकांत शेठ पाटील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई यांच्या माध्यमातून कोरघर टीमला टी शर्ट स्पॉन्सरशिप केले, त्या टी शर्टचं अनावरण आम्ही या ठिकाणी करतोय। विनीत शेठ पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण टॉस का बॉस मध्ये टी शर्टचं अनावरण करतोय। कोळगर संघ आपण सर्वांनी त्या ठिकाणी जायचं आहे, ज्या ठिकाणी साहेबांच्या हस्ते विनीत शेठ पाटील साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी टी शर्टचं अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय। सन्माननीय आदरणीय चंद्रकांत शेठ पाटील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई यांच्या सौजन्याने आम्हाला टी शर्ट्स लाभलेत, त्याच टी शर्टचा अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपण टॉस का बॉस मध्ये पाहतोय। साहेबांच्या हस्ते या ठिकाणी टी शर्टचा अनावरण सोहळा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय। सन्माननीय आदरणीय चंद्रकांत शेठ पाटील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून पूर्ण टीमला टी शर्ट्स या ठिकाणी सौजन्य केलेत आणि त्या ठिकाणी टी शर्ट्स अनावरण करताना आपल्याला त्यांचे चिरंजीव सन्माननीय आदरणीय विनीत शेठ पाटील साहेबांच्या हस्ते टी शर्ट्स अनावरण या ठिकाणी आपण करतोय। चला यानंतर टॉस देखील करून घ्या। कोळगर संघ आणि फळणी संघ टॉस करून घ्या, त्या ठिकाणी विनीत शेठ साहेबांच्या हस्ते टॉस देखील करून घ्या। विश्वनाथ शिंदे चला टॉस देखील करून घ्या। दोन्ही संघाचे संघनायक सचिन शिंदे आपण चला।
मध्ये आपण या ठिकाणी आमंत्रित करतोय कोयनीचा बुलंद आवाज या ठिकाणी उमेश सावंत सर मायक्रोफोन वरती जोडले जातील या ठिकाणी आपण पाहतोय. तसेच सरी शिंदे आपण वरती व्यासपीठावरती या. थँक्यू सो मच. आपण आवाज ऐकलात निवृत्ती शिंदे यांचा. जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. प्रथम आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. जमवायचे आहेत एकूण धावा 47 धावा जमवायच्या आहेत टीम पावसेवाडे टीमला आणि दोन आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक नाहीये. मिडॉनचे अगदी वाईडिशने बॉल गेलाय. 4 मिळाल्या बॉलवरती आणि सुंदर मी म्हणेन चौकार आणि स्ट्रॅटेजी वापरली आहे चौकाराची. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि दुसऱ्या बॉलवरती आपण केलंय तर गाज केलाय. 4 मिळाल्या बॉलवरती आणि सुंदर चौकार इथे पाहायला मिळतोय. लक्ष आहे या मॅच मध्ये 47 धावेंचा आणि सुरुवात जबरदस्त केली आहे खास करून संकेतने. पहिला डिक्लेअर झोन मध्ये आणि आता चौकार मिळालाय. सुरुवात झाली आणि गोलंदाज आपण पाहतोय विकास बॉलिंग ट्रॅक वरती. ओ कॅच सुटलाय. पुन्हा एकदा दुपारचं सत्र आहे. बॉल थांबणार नाहीये माहित नाहीये. ट्रॅव्हल होतोय अजून एक येतोय हा तर जे 10 स्ट्रोक आलाय चौकार. जबरदस्त जबरदस्त इथे आक्रमण चढवलं गेलंय पॅटर संकेतच्या माध्यमातून. एका बाजूला आपण पाहतोय विश्वनाथ एक छोटा मोठा खेळाडू आहे. उंची छोटे आहे परंतु आक्रमकता त्याच्याकडे आहे. तो करू शकतो परंतु जबरदस्त बॅटिंग मॅच आपण पाहतोय. एकाच बाजूला बामणोळी आणि त्याच्या अगेन्स्ट पावसेवाडी आणि अगदी ही दोन्ही गावं अगदी जवळ जवळ आहेत आणि हे परिचय त्यांचा आहे आणि त्याच माध्यमातून एकमेकांना ते जाणतात. एकमेकांसोबत कित्येक वेळा खेळलेत आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय विकासच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग केली आहे संकेतनी खास करून. डावखोरे आताचा फलंदाज आहे. पुन्हा बॅकअप द लेन बॉल जातोय इथे. तिसरा चौकार लाजवाब बॅटिंग. बॅक टू बॅक हॅट्रिक लगावली आहे बॅटर संकेतने. लाजवाब बॅटिंग. P1 चं षटक आहे आणि त्या P1 च्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय सध्या फलंदाज संकेत. अद्याप 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 4 बॉल मध्ये धावा जमवल्या. तर स्टॅटर आपण मारला तर स्टॅटर जबरदस्त दिलाय संकेतने. बॅटिंग अद्याप आतापर्यंत झाल्या त्या धावा स्कोरकार्ड वरती 13 धावा संकेत आपण पाहतोय. आणि आज खऱ्या अर्थानं पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय जे कोळकर आमच्या गावात आयोजन केलंय. पुन्हा एकदा इथे कॅचची नामी संधी सरळ आपण पाहतोय. तो मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याच्या हातामध्ये कॅच गेलाय आणि कॅच कंप्लीट केलाय. डावखोऱ्या त्याचा फलंदाज आक्रमक असतात. आक्रमकता त्यांनी धार केलं होतं परंतु आता फलंदाज 5 झालाय संकेत. चांगली बॅटिंग करत होता मॅच मध्ये. बॅक टू बॅक 3 चौकार ठोकली आणि 5व्या बॉल वरती विकेट विकासने घेतली आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 5 बॉल मध्ये धावा जमवल्या त्या अवघ्या आतापर्यंत त्या 13 धावा. लक्ष मॅच मध्ये मोठं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठपुरावा करण्यासाठी एकात मोठा फटकाला या ओव्हर मध्ये. मॅच बॅलन्सिंग मॅच राहील. 4 षटकांचा मॅच आहे.
याच्यानंतरची मोठी मॅच तुमच्या आमच्या भेटीला जरूर आहे. महत्वाची मॅच कोळघर बनाम फळणी हे दोन टीम आमने सामने असणार आहेत. जे आयोजन केलेलं आहे कोळघर गाभाडं आणि आज त्यांची मॅच आणि खास करून आपण या मॅच मध्ये सुरेश शिंदेला पाहाल की SK क्रीडा प्रतिष्ठान जी स्पर्धा होणार आहे प्रीमियर लीग त्याच्यामध्ये ॲज अ आयकॉन असोसिएशन आयकॉन म्हणून तो खेळणार आहे. सुरेश शिंदे तो टीम मध्ये तुम्हाला दिसेल. कोळघर टीम मध्ये अभिमान स्वाभिमान आपल्या पश्चिम जावळी क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा भवानी वॉरियर्स या टीम कडनं तो खेळणार आहे. एज लागली गेले टपच घेतलाय डिक्लेअर झोन मध्ये आणि खऱ्या अर्थानं सातत्यपूर्वक आपण 2023 मध्ये देखील आपण पाहिलं सुरेश शिंदेला 2024 मध्ये एक विश्वास दाखवलेला जी असोसिएशन कमिटी असते त्यांनी विश्वास दाखवला आहे ॲज अ सुरेश शिंदे त्या प्लॅटफॉर्मला तो खेळू शकतो आणि तो प्लॅटफॉर्म करून दिलाय की SK क्रीडा प्रतिष्ठान या असोसिएशनने हे पहिलं असोसिएशन आहे ज्यांनी ज्या आपल्या परिसरातल्या असोसिएशन आहेत त्यांच्यामधला एक एक नेमूक हिरा त्यांनी या स्पर्धेसाठी घेतलेला आहे. जाऊया बॅक टू द क्रिकेट. चर्चा होत राहील परंतु धावा स्कोरगार्ड वरती अद्याप झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर त्या एक गडी बाद 14 धावा. विश्वनाथ आणि अविनाश बॅटिंग साठी आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती सध्या आपण पाहतोय तो राकेश बॉलिंग साठी आलेत. लक्ष मोठं आहे अजूनही जवळ जवळ 33 धाबा अजूनही देखील या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. षटक आहे 3 विश्वनाथ पवार आणि त्याच्या साथीने अविनाश पवार आणि बॉलिंग ट्रॅक वरती सध्या दुसऱ्या षटकासाठी राकेश. अगदी आपण पाहिलं आपसापसातली जवळची गावं आहे ती पावसेवाडी आणि बामणोली. स्कोर झालाय तो 14 धावा. अगदी बामणोलीमध्ये एंट्री केली की पुढचं गाव पावसेवाडी लागतं आणि या दोन संघाच्या दरम्यान हा मॅच लढत होतोय. जबरदस्त बॉल स्टार्ट बॉल चाललाय. 22 गाव प्रीमियर लीग आपण पाहिली पहिल्यामध्ये त्या अगदी पावसेवाडी या मैदानामध्ये झालं आणि आज नक्कीच चांगल्या पद्धतीनं क्रिकेट तिथपासून पाहतोय. सध्या पश्चिम जावळी क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा एक विद्यमान मॅच आपल्या भेटीला आपण समोर पाहतोय. चांगला फाईट चांगला मॅच. विश्वनाथ पवार मोठे फटके खेळू शकतो. वाडा कॅचची नामी संधी उपलब्ध झाली होती. हो इथे पाहू शकाल इथे थोडीशी गडबड झाली आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात. फिल्डिंग जबरदस्त युनिट आपण पाहतोय आणि अद्याप त्या 16 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्या जमा करायच्या आहेत ते एकूण 47 आणि अद्याप त्या 16 बॉल आणि 31 धावा 31 धावेची आवश्यकता आहे. चांगला खेळ आपण पाहतोय आणि त्याचबरोबर सोपान मोरे आणि त्यांची संपूर्ण फॅक्स वाईज ही पूर्ण टीम आलेली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आपण स्वागत करूया. आडव्या बॅटने खेळलाय. स्ट्रोक चांगला आहे. एकच धाव मिळतील पूर्ण फॅक्स वाईज. सचिन असेल गणेश असेल जितू मोरे असेल पॅडे असेल अक्षय असेल ॲज अ लीडर सुभान मोरे लीड करतात त्यांना सगळ्यांना. फॅक्स वाईज चांगली संकल्पना देखील ते देखील घेऊन येतात. ते देखील क्रिकेटच्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून होत असतात. परंतु हा आगळा वेगळा स्टेज दिलाय आमच्या कोळघर गावानं कोळघर टीमनं. सर्व असोसिएशनच्या टीमला त्यांनी इथे संधी दिली आणि प्रत्येक संधीचं सोनं करतात. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय मुनावले टीमनं अगदी 3 टॉप मध्ये प्रवेश केलाय. परंतु ही मॅच तितकीच लढायची होती. धावा अद्याप होत्या 17 धावा. बॉलर तयार आडव्या बॅटनं परंतु काही फायदा होऊ शकत नाही. एक सिंगल मिळेल. ओव्हर टू निवृत्ती शिंदे सर. थँक्यू.
सन्मान करतोय. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आमचे साथी समालोचक बनले जातील. अर्थातच क्रीडेचा बुलंद आवाज, सोळाच्या 17 त्यांचा मधुर आवाज आपण मायक्रोफोनवरती ऐकतोय. अर्थातच उमेश सावंत यांच्याकडे गो टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. आपण पाहतोय जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये 20 धावा झाल्या, 27 धाव्यांची आतापर्यंत आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल लॉफ केलाय, कडक आवाज झालाय, स्विप साऊंड, इट इज एस बँक मॅक्सिमम छक्का. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त फ्लातून बॅटिंग. सध्या फलंदाज विश्वनाथ आपण पाहतोय. षटकार ठोकलाय, मी पहिलंच म्हटलं होतं हा फलंदाज घातक ठरू शकतो. ठोकलाय त्याने षटकार. तिसऱ्या षटकाच्या आपण स्पेल पाहतोय आणि 10 बॉल 21 धावेंची आवश्यकता आता या मॅच मध्ये. स्कोरगार्ड वरती धावा झाल्या त्या अगदी 26 धावा. चेसिंगचा मूड आहे. जवळची दोन्ही गावं बाबनोली आणि टीम पावशेवाडी या दोन संघाच्या दरम्यान बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार वरती वार केलाय. दुपारच्या सत्र आणि आता दुपारच्या सत्रामध्ये धावा होत असतात. नेक्स्ट मॅच मध्ये खरी मजा येणार आहे. पुन्हा एकदा पाहू शकाल कार्पेट आणि बॉल चाललाय. सिंगल मिळेल, बॉल सुटला गेलाय, धडपडलाय, गुडबुडलाय. बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. विश्वनाथ पवार ऑन फायर. वड बैल, वड बॅटिंग, वड पेल्स आणि 4 रन. 30 धावा, आता 17 धाव्यांची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच इथे पाहायला मिळते. चौकार ढोकळा 30 धावा स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्या. जबरदस्त बॅटिंग. विश्वनाथ पवार एका बाजूला, विकासला आपण पाहतोय, तर अविनाश देखील आपण पाहतो. 3 बॉल मध्ये 2 धावा जमवल्या त्याने. ओ एक्सलंट, गुड डिलिव्हरी अलोन द कल्प्रिट. सिंगल मिडल, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं गेलंय. आता चांगली फिल्डिंग होती मागच्या बॉल मध्ये. बॉल तो निसटला, तिथून 4 धावा मार्गस्थ बॉल झालाय. समीकरण बदललं गेलंय. बॉल आहेत बाकी 8 मध्ये जिंकण्यासाठी 16 धाव्यांची आवश्यकता. प्रत्येक बॉल वरती 2, एकात मोठा फटका. मॅच ऑन करेल पूर्णपणे पावशेवाडी टीमच्या बाजूने. चांगला खेळ दरम्यान हो कॅचची संधी आहे, नाहीये. सी कॉर्नरला बॉल चाललाय. कॉर्नर मधून बॉल फेकेल तोपर्यंत एकच धाव. आता मॅच थोडी रंगात येते. मॅच ऑन झाली, एकच धाव मिळाली आहे. या बॉल वरती आल्या तर 6 मॅच बनेल. या बॉलवरती आल्या 6-4 मॅच रफ अँड टफ. मॅच मध्ये काही होऊ शकते. क्रिकेट आहे आणि तिचा गेम आहे. याच्यामध्ये कोणालाही आपण कमी समजू नये. हा खेळ क्रिकेटचा आहे. इथे ओव्हर पिच बॉल खेळून काढलाय, फिरलेत. विश्वनाथ पवारला केले बाद. चांगली बॅटिंग करत होता, त्याच्या बॅट मध्ये इथे षटकार आले. आता मॅच ना आता युटर्न घेतला.
चला न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये लगेच पाठवा. 6 बॉल आणि गरज आहे आता 15 धाब्यांची. 6 बॉल 15 धाबा. अविनाशला आपण पाहतोय आता रिक्स आहे, ते रिक्स उचलायची आहे. जबरदस्त आपण पाहतोय खेळ केलाय बामणोली टीमनं. उन्हाचा तडाखा आहे, दुपारचं सत्र आहे, मॅच इथे स्कोर होऊ शकतो. थँक्यू सो मच सुपान मोरे अँड टीम फॅक्स बॉईज, आपण या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलात. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आणि धावा अगदी झाल्यात त्या 32 धावा. 32 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. चितू आलेत बॅटिंग साठी आणि धावा अद्याप आपण पाहतोय त्या 32 धावा. चला स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, आपल्याकडे वेळ कमी आहे. 32 धावा स्कोरकार्ड वरती जमवलं गेले. 6 बॉल आणि 15 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. जबरदस्त फाईट पाहतोय, वेळ घेऊ नका प्लीज, वेळ घेऊ नका. फळनी बनाम कोलकर नेक्स्ट मॅच. 6 बॉल आणि इक्वेशन 15 धाब्यांचं बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल ऑस्ट्रेलियाच्या बाहेर. पंचांचा निर्णय आलाय. इट इज ए बॉल, व्हाईट बॉल. सिंगल मिळेल्या बॉल वरती. 6 बॉल आणि 14 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. काय होईल या मॅच मध्ये सांगू शकत नाहीये. बॉलर तयार होतोय. फुल टॉस होता, लॉफ केलाय, सिंगल मिळेल. चांगली फिल्डिंग होतीये परंतु नाहीये. गडबडले थोडेसे. उंचीचा फायदा. थोडीशी बॉलला उंची दिली आणि 4 धावा मिळाल्या. आणि 4 धाव्यांच्या मदतीनं धावा स्कोरकार्ड वरती अद्याप ते आतापर्यंत 37. आणि आता बॉल आहेत 5 आणि जिंकण्यासाठी 10 धाव्यांची आवश्यकता. मॅच बघा ऑन आहे. खरोखर जबरदस्त आपण मॅच पाहतोय. 5 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता. कशा पद्धतीने हा खेळ खेळला जाईल, कशा पद्धतीनं पुढे घेऊन जाईल या मॅचला बॅटर. आणि तशाच पद्धतीनं खेळ मात्र रंगला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा जीतू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु हा देखील बॉल चाललाय डॉट. चांगला बॉल, हा चांगला बॉल आहे. आता समीकरण 4 बॉल 10 धावेची आवश्यकता. 37 धावा स्कोरकार्ड वरती आतापर्यंत आपण पाहतोय. गोलंदाज जितू चांगली गोलंदाजी आता करतोय. जरी आडव्या बॅटनं स्ट्रोक हवेमध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, अवेलेबल आहेत डीप मिड विकेट मध्ये. आणि आणखी एक फलंदाज होईल तो पॉशवाडी टीमचा. तो बाद चला घाई करा मित्रांनो, तेवढा वेळ नाही आहे आपल्याकडे जास्त. धावा अद्याप आपण पाहतोय. धावा झाल्या त्या
37 धावा. आता 3 बॉल आणि 10 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन. 3 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता. जबरदस्त आपण पाहतोय ही फाईट दोन संघाच्या दरम्यान लढत होती. 3 बॉल 10 47 धावा जमवायच्या आहेत. समोरच्या दिशेने स्ट्रोक चांगला आहे. गॅप सिलेक्शन परफेक्ट. बॉल जाईल 4 साठी होईल फरार. पावसेवाडी टीम सध्या फाईट करते या मॅच मध्ये. तदनंतरची मॅच फलटणी आणि कोळघर या दोन संघाच्या दरम्यान नेक्स्ट मॅच असणार आहे. परंतु ही लढत तितकीच महत्वाची ठरते. नंतरची मॅच जोरदार मॅच होणार आहे, याच्यामध्ये तीन शंका नाहीये. कारण का त्याच्यामध्ये सितारे तुम्हाला दोन्ही बाजूनी पाहायला मिळतील. फलटणी टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांनी घेतले फिल्डिंग. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं लगेच. परंतु मॅच आधी आता जवळ आलेला आहे. ओ फिनिशर शॉट MS धोनी स्टाईल या मॅचला संपवलंय. लाजवाब बॅटिंग मिस्टर समीर. आल्या पावली बॅक टू बॅक एक चौकार आणि त्यानंतर एक षटकार आणि मॅच संपवली आणि जिंकून दिलं. मॅच फसला होता. 3 बॉल मध्ये 10 धावा जमवायच्या होत्या आणि सहज त्या पद्धतीने एक चौकार आणि एक षटकार ठोकला आणि मॅच